शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच, कपिल सिब्बल यांचा मोठा दावा. शिवसेना नेमकी कुणाची, यावरून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरू आहे. गेल्या 3 दिवसांपासून खरी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं, यावरून ठाकरे आणि शिंदे गटात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या संघर्षावर आता पुन्हा युक्तिवाद सुरू झालाय. गेल्या 3 दिवसांपासून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे उद्धव सेनेचा किल्ला लढवत आहेत. त्यांनी आज सुनावणी दरम्यान कुठल्या आधारावर राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली, असा खोचक प्रश्न करत युक्तिवादाला धार आणली. त्यांनी यावेळी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री एस.आर. बोम्माई यांच्या 1994 मधील खटल्याचा संदर्भ दिला. त्याचवेळी त्यांनी 1999 मधील जनता दल फुटीचा संदर्भ फेटाळला. निवडणूक आयोगाला त्यांनी आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलं. इथं या खटल्याला मोठी कलाटणी मिळाल्याचं दिसतंय. वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाला चांगलीच धार आल्याचं दिसतं. त्यांनी एक कळीचा मुद्दा उपस्थित केला. त्यासाठी त्यांनी अर्थातच एक जोरदार खटला संदर्भ म्हणून वापरला. 1994 मध्ये कर्नाटकमध्ये जनता दलाचं तत्कालीन मुख्यमंत्री एस.आर. बोम्माई यांचं सरकार गडगडलं. बहुमत गमावल्याचा ठपका ठेवण्यात आला. राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. तो संदर्भ सिब्बल यांनी यावेळी उद्धव ठाकरे सरकारचं बहुमत गमावल्याबाबत दिला. 2022 मध्ये शिंदे सेनेनं स्वतंत्र राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली होती. दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर यावेळी रामदास कदम, तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ, यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, तानाजी सावंत यांच्यासह अनेक नेते होते. जून 2025 मध्ये शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या प्रक्रियेत एकनाथ शिंदे यांची पुन्हा मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली होती. जून 2026 मध्ये दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणी आणि 20 राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती.